जिल्हा न्यायालयाच्या आवारात वाहनाला आग, फायर सेफ्टीवर गंभीर प्रश्नचिन्ह। सांगली जिल्हा न्यायालयाच्या आवारात आज इलेक्ट्रिक वाहनातून लागलेल्या आगीमुळे शेजारी उभी असलेली आणखी एक गाडी पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या घटनेनंतर न्यायालय परिसरातील अग्निसुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। न्यायालयातील इतर कामानिमित्त उपस्थित असलेल्या नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी सांगितले की फायर अलार्म वाजल्यानंतर ते घटनास्थळी गेले असता आग विझवण्यासाठी न्यायालय परिसरातील सुमारे 8 ते 10 फायर एक्स्टिंग्विशर सिलेंडर वापरण्यात आले। त्यापैकी केवळ 3 सिलेंडर व्यवस्थित कार्यरत होते। उर्वरित काही सिलेंडरमधून पाण्यासारखा पदार्थ बाहेर येत होता किंवा ते अपेक्षित पद्धतीने काम करत नव्हते। या प्रकारामुळे जिल्हा न्यायालयासारख्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि न्यायासाठी येणारे सर्वसामान्य नागरिक खरोखर सुरक्षित आहेत का, असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे। न्यायालयातील अग्निशमन उपकरणांचे नियमित ऑडिट होते का, त्याची तपासणी वेळेवर केली जाते का, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। साखळकर यांनी सांगितले की न्यायालय परिसरात त्यांनी पाहिलेल्या एका फायर एक्स्टिंग्विशरवर 21 मार्च 2026 अशी तारीख नमूद होती। त्यामुळे या उपकरणांची स्थिती, वैधता आणि प्रत्यक्ष आपत्कालीन प्रसंगी त्यांची कार्यक्षमता याबाबत शंका निर्माण झाली आहे। आजच्या घटनेत जीवितहानी टळली हे नशीब मानावे लागेल। मात्र भविष्यात अशीच मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही नागरिकातून उपस्थित होत आहे। जिल्हा न्यायालय परिसरातील सर्व अग्निशमन यंत्रणांची तातडीने चौकशी करून फायर ऑडिट वर्षातून किमान 2 ते 3 वेळा करावे, अशी मागणी नागरिक जागृती मंचाच्या वतीने सतीश साखळकर यांनी केली आहे।